पती महोदय, कुठच्याही वाढणाऱ्या नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये आपण जर एक गोष्ट जर लक्षात घेतली की आपण पहिला इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतो, नंतर शहरं करतो. आणि म्हणून नवी मुंबईसारखा किंवा बाजूबाजूचं ठाण्याचं झालं. सभापती महोदय, यामध्ये आक्षेपच मूलभूत लोकांचा असं आहे की ज्या सायंटिफिक मेथडनी हे जे सर्वे केलं गेलेलं आहे हेच मुळामध्ये चुकीचं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे GISची टेक्नॉलॉजी आहे, URDFचा बेस भरून तुम्ही ते करता. ह्याच्यामध्ये जाणून बुजून काही एरिया सोडले गेलेत, काही जाणून बुजून तुम्ही ते केले गेलेले. आता DP कसे करतात, काय करतात, ताई आपल्यालाही माहिती आहे आपण करतात काय करतात. ताई आपल्यालाही माहिती आहे आपण पुणे शहराला प्रतिनिधित्व करता. उमाताई आपल्यालाही माहिती आहे. मूलभूत आक्षेपच तसं आहे. आता सभापती महोदय, हा फक्त पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित राहणार नाही आहे, कारण पिंपरी चिंचवडचा शहरीकरण वाढणारा शहर हा चाकणपर्यंत गेलेला आहे. तुमचा पोलीस पण देखील जे पोलीस आयलय पण आहे त्याची हद्द पण ती तिकडे वाढलेली आहे. तो कलेक्टिव्हली तुम्ही बघून जर केला असता तर मला असं वाटते अनेक गोष्टी त्या ग्रामीण भागामध्ये पण देखील समावेश करता आले असते. आणि म्हणून हे जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे की ह्याची शाश्वतच जी मला जी सुरुवात जी झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोकांचा गैरसमज आहे. 30 जूनला तर लोकांनी बंद पाडला ना. प्लस तुम्ही PMRDमध्ये जे आरक्षण केलं त्याच्याबद्दल आक्षेप आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली, तर लोकांना हीच अपेक्षा आहे की इकडेही स्थगिती मिळाली पाहिजे. म्हणून ही तुम्ही ज्याच्यातला उल्लेख केलं की हे जे सायंटिफिक मेथडच चुकीचं असल्यामुळे ह्याचा आपण परत लोकांमध्ये जरी सजेशन ऑब्जेक्शन घेतलं, सजेशन ऑब्जेक्शनमध्ये 10-20% असतं तर समजू शकतं ना. इकडे 80-20चा फरक पडलेला आहे. आणि म्हणून ह्याचा आपण परत फेरविचार करणार आहात का?